आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। विटे शहरात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी ऐतिहासिक दाखले देत सरकारला धारेवर धरले आहे। गेल्या 2000 वर्षांच्या इतिहासात शिलेहार, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, विजयनगर साम्राज्य किंवा आदिलशाहीच्या काळातही देवस्थानाच्या इनाम जमिनी कधीही खालसा करण्यात आल्या नव्हत्या। एवढेच नव्हे तर इंग्रजांनी देखील इनाम कमिशन नेमून या जमिनींना हात लावला नव्हता। मात्र सध्याचे महायुती सरकार हा कायदा आणून मंदिराचा आर्थिक कणा मोडीत काढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। औंध संस्थानच्या काळात खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यातील श्री त्र्यंबकेश्वर, श्री सीतारामचंद्र देव, श्री मसवड सिद्धदेव, श्री रेवण सिद्धदेव, श्री यमाई देवी आणि श्री केदारेश्वर महादेव यांसारख्या अनेक देवस्थानांच्या व्यवस्थेसाठी जमिनी इनाम दिल्या गेल्या होत्या। याच जमिनींच्या उत्पादनातून पिढ्यानपिढ्या पुजारी आणि कुरव देवस्थानाची सेवा करत आहेत। हा कायदा लागू झाल्यास मंदिराचे जमिनीवरील नियंत्रण पूर्णपणे नष्ट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त आणि विटा तहसीलदारांना निवेदन देऊन हा कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। गेल्या 2000 वर्षापासूनच्या इतिहासात शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, यादव, विजयनगर साम्राज्य, आदिलशाही, मराठे, इंग्रज राजवट व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 75 वर्षातील सर्चातील कोणत्याही सरकारने देवस्थान इनाम जमिनी खालसा केलेल्या नाहीत। परंतु हिंदू देवस्थाने अस्तित्वात असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 आणण्याचा घाट घातला आहे। हा कायदा पारित झाल्यास हिंदूंच्या राज्यात हिंदू देवस्थाने भूमिहीन व निराधार होणार आहेत। खानापूर तालुक्यात ज्या गाव आहेत त्या गावाची साधारण अशी रचना होती की त्यामध्ये गाव ग्रामदैवत असायचं आणि देवाला देवस्थान इनामला जमिनी दिलेली आहेत। म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक गावातल्या मारुती देवाला जमीन आहे, ती जमीन गुरुवाला दिलेली आहे। जमिनी कोणत्याही राजा संस्थानिकांनी इनाम दिलेल्या आहेत। त्या देवस्थान जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पुजारी, गुरव यांनी देवाची सेवा करावी अशी संकल्पना पूर्वीपासून आहे। आता आपल्या खानापूर तालुक्यामध्ये 11व्या शतकातला कलचुरी राजवटीतला भाळवणी इथला शिलालेख अस्तित्वात आहे। तो 1170 सालचा आहे आणि भिवघाटवरचा देवस्थानच्या संदर्भात शिलालेख आहे तो 1173चा आहे। त्यामध्ये या त्या तिथल्या स्थानिक देवासाठी जे देव होते त्यासाठी जमीन दान दिल्याच्या शिलालेखामध्ये नोंदी घेतलेल्या आहेत। आपल्या सांगली जिल्ह्यात औंध, सांगली, जत, मिरज, कुरुंदवाड अशी संस्थान होती। आपला हा खानापूर तालुक्याचा भाग हा औंध संस्थानमध्ये बरीच गावं त्यामधली होती आणि ह्या औंध संस्थांना किंवा अन्य संस्थानांनी सुद्धा बऱ्याच जमिनी ह्या देवस्थानासाठी दिलेल्या आहेत। आपल्या तालुक्यात बघायचं झालं तर खानापूर तालुका, कडेगाव तालुका, पलूस तालुक्यातली जी गावं औंध संस्थानामध्ये होती त्यांनी त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव, रेवण सिद्ध, यमाई देवी, केदारेश्वर, भवानी देवी या देवस्थानच्या व्यवस्थेकरता बऱ्याच जमिनी दान दिलेल्या आहेत। आता त्या जमिनी ज्या दिल्या गेल्या त्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये एक इनाम कमिशन नेमलं गेलं आणि त्या इनाम कमिशननं व्यवहारदारांचे जबाब, देवस्थानचे गावच्या लोकांचे जबाब घेऊन त्यामध्ये त्या जमिनी ह्या देवस्थानच्या जमिनी आहेत अशा
एक ॲलिनेशन रजिस्टर म्हणजे हस्तांतर रजिस्टर जे तयार झालं त्या रजिस्टरमध्ये त्या पद्धतीच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या. आणि पुन्हा त्या देवस्थान इनाम वर्ग 3 असा त्याला दर्जा दिलेला आहे की जे अहस्तांतरणीय आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पूर्वी गावामध्ये पाटील वतन असायचं, कुलकर्णी वतन, परगणा वतन, हलके नोकर वतन, जे जे लोक काम करत होते त्या लोकांच्यासाठी हलके नोकर वतन होती. ही सगळी वतनं स्वातंत्र्यानंतर कालबाह्य झाली. म्हणजे पाटील हे सरकारी काम झालं, कुलकर्ण्याचं काम तलाट्याकडे गेलं आणि काही कामं हलक्या नोकराची होती ती शासकीय पद्धतीनं केली जायला लागली. त्यामुळे ती वतन संपली आणि वतन संपल्यामुळे त्या वतनाचे सगळे ॲबॉलिशन ऍक्ट म्हणजे रद्द करण्याचे कायदे झाले. परंतु देवस्थान वतनाचा संदर्भामध्ये कुठंही कायदा केलेला नव्हता. ज्या जमिनी देवस्थानच्या आहेत त्या जमिनी देवस्थानलाच राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याच पद्धतीनं शासनाचे परिपत्रक आहेत किंवा ह्या जिने काय चुकीच्या पद्धतीनं हस्तांतर केलं असेल 2010 साली, 2013, 2018 साली परिपत्रक काढून त्या जमिनी ताब्यात घेण्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई शासनाने केलेली आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.